हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. हा फ्रायडेचा ब्लॉग आहे. 2 दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे फक्त मी शॉर्ट्स अपलोड केला होता, एकच, कारण मी आराम करत होते. म्हणून फ्रायडेला दिवसभर खूप जास्त काम होतं, त्यामुळे मी एकच शॉर्ट शूट केला आणि निघाले घरी. संध्याकाळी खूप थकल्यानंतर असा अवतार असतो, प्रत्येक वर्किंग लेडीचा असाच अवतार असतो, कारण ट्रेनमध्ये मी सगळ्यांचे चेहरे नेहमी नोटीस करते. जे रेग्युलर वर्किंग आहेत ते सगळे खूप जास्त थकून फक्त सीट शोधत असतात. आणि लकीली मला फ्रायडेला मिळाली होती विंडो सीट. विंडो सीट मिळाल्यानंतर आनंद काहीतरी वेगळाच असतो. मग मी सरळ कानात हेडफोन टाकते आणि माझं आवडतं म्युझिक एन्जॉय करते. विंडो सीटला बसल्यानंतर कधी कधी झोप लागते, पण मोस्ट ऑफ द टाईम मी फक्त गाणी ऐकते, कारण खूप भारी वाटतं तसं ट्रेनमध्ये विंडो सीटला गाणी ऐकायला. त्यानंतर मी घरी पोचले, पटापट चेंज केलं आणि कामाला लागले, कारण जेवण नव्हतं जास्त बनवायचं. भाजी होती सकाळची, फक्त मला एक भाकरी करायची होती आणि काहीतरी सोबत खायला लागतं म्हणून काहीतरी चमचमीत पाहिजे होतं. म्हणून आधी भांडी घासायला घेतली, कारण टिफिन असतात माझे ऋतुजाचे. दिवसभराची जरी भांडी नसली तरी संध्याकाळची थोडीफार भांडी असतातच, ती सगळी क्लीन करायला घेतली. प्रत्येक वर्किंग बाईला, लेडीजला हे काम असतंच. घरी गेल्यानंतर आधी घरातलं साफसफाई करा, जेवण करा, परत साफसफाई करा, जेवा, उद्याची तयारी करा. हे रुटीन आपल्याला चुकलेलं नाही आहे, ठीक आहे, पण आता आपण ही लाईफ एक्सेप्ट केली आहे किंवा आपण स्वतः चूज केली आहे, तर मग त्याच्यावरती आपल्याला आता आर्ग्युमेंट नको करायला. त्यानंतर मी बनवायला घेतला एक चमचमीत पदार्थ, ज्याची रेसिपी मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर, म्हणून मी फक्त आता दाखवते, पूर्ण शेअर नाही करणार. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघू शकता. आज मी अगदी फटाफट वांग्याचे काप बनवले होते. पण म्हणतात ना, जेव्हा आपण खूप घाईमध्ये एखादा पदार्थ बनवतो ना, तेव्हा तो सगळ्यात बेस्ट होतो. माझ्याबरोबर तर असंच होतं, जेव्हा पण मी घाईत काहीतरी बनवते ना खूप, तेव्हा ते बेस्ट बनतं. आजचे वांग्याचे काप खूप जास्त छान झाले होते आणि संपले सुद्धा सगळे. आम्हाला काही ना काहीतरी लागतंच. आम्हाला म्हणण्यापेक्षा मला फक्त एका भाजीबरोबर जेवायला जमत नाही, मला काहीतरी बरोबर लागतं खायला, तोपर्यंत माझं पोट नाही भरत. आणि मग सगळे वांग्याचे काप मी मस्त फ्राय करून घेतले आणि हे झाल्यानंतर क्लिनिंग पण करून घेतली, कारण जेवल्यानंतर तेवढा त्राण नाही उरत काही साफसफाई करायला म्हणून. आणि हे असे झाले होते सगळे वांग्याचे काप. साफसफाई म्हणजे संध्याकाळी पाणी आमच्याकडे 2 टाईम येतं, त्यामुळे संध्याकाळी मी फक्त लादी वगैरे पुसून घेते. बाकी किचन क्लिनिंग सकाळचंच असतं, संध्याकाळी पण करते, कारण जेवण बनवल्यानंतर किचनवरती काही ना काहीतरी सांडतं. पडला म्याव. बुब्बू कसा करतो म्यावला? असा करतो. म्याव कशी करते? म्याव करते. बुब्बू कसा मारतो म्यावला? कसा येतो? चालत कसा चालतो? असं. अरे बापरे, मारलं. चावला बुब्बू. म्यावला चावला बुब्बू. कसा चावला? कुणाला मारेल? मला नाही चावायचं, मारीन म्हणा. आमच्या चिवला आता खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्यात आणि तिला बोलता पण यायला लागले. तिने जायचं बबल्या? काय, कशाला जायचंय? जेवायला. कुणी सांगितलं तुला? तीच मला म्हणते, बाबाचं नाव कशात सांगतीस? हॉटेलमध्ये जायचंय तुला? काय खाणार तू? हा असा होता आजचा मेन्यू. पिठलं, भाकरी आणि वांग्याचे काप, ते मी खाऊन घेतले. त्यानंतर स्किन केअर करायला घेतलं. स्किन केअरमध्ये मी संध्याकाळी फक्त डर्माकोचं एक सिरम लावते आणि आपलं नेहमीचं सेटॅफिलचं मॉइश्चरायझर. हे सिरम मी सध्या जे ॲक्ने स्कार्स वगैरे आहेत राहिलेले आहेत गालांवर, त्याच्यासाठी ट्राय करते. अजून तेवढा जास्त इफेक्ट नाही वाटत आहे, पण आय थिंक मी 15-20 दिवसच ट्राय केले. आणि त्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपलं मॉइश्चरायझर. बघू काय इफेक्ट झाला तर मी तुमच्याबरोबर शेअर तर करेनच. आणि मॉइश्चरायझर संपत आलं आहे.
हे माझं 12ही महिने एकच मॉइश्चरायझर असतं. चिवचा व्हिडिओ तुम्ही बघितलात, ती आता खूप प्राणी वगैरे ओळखायला लागली म्हणून मी तुमच्याबरोबर ते शेअर केलं. आणि तिला सध्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे. ती सतत हे बोलत असते की आपण बाहेर जाऊया जेवायला, हे खायला ते खायला. हे सगळं झाल्यानंतर शांततापूर्ण माझं शेवटचं रुटीनमधला भाग म्हणजे भगवद्गीता वाचणं. मी रात्री झोपण्याआधी भगवद्गीता वाचते. कितीही वेळ झाला तरी कमीत कमी 4-5 पानं तरी वाचते, कारण त्याच्यामुळे खूप शांत वाटतं. मला स्वतःला असं वाटतं की मन हलकं होतं आहे किंवा काही स्ट्रेस राहत नाही, शांत झोप लागते. सध्या तरी एवढाच इफेक्ट मी तुम्हाला सांगेन. बाकी माझी पूर्ण वाचून झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर अनुभव नक्की शेअर करेन. तुमच्यापैकी कोणी भगवद्गीता किंवा अजून कुठली धार्मिक पुस्तकं वाचली असतील तर माझ्याबरोबर शेअर करा आणि त्यामधून आलेला एक्सपिरियन्ससुद्धा कमेंट करून सांगा, कारण मला आवडेल तो ऐकायला. आणि त्यानंतर माझ्या भाच्याचा म्हणजेच अयांशचा, त्याच्या लाईफमधला हा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. त्यांना झू बनवायला सांगितलं होतं. ऑब्वियसली वहिनीनेच जास्त मेहनत केली आहे, पण तो मला लाईफ टाईमसाठी सेव्ह करायचा होता म्हणून मी ब्लॉगमध्ये टाकला. तर मग आजचा पुरता एवढाच ब्लॉग आहे. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.